नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना। जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले। आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट। सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही। हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिल्मचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरण सेंटर। कर्जत तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेली कोल्हारे ग्रामपंचायत एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आली आहे। कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विर्ले यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयातच हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात सरपंच महेश विर्ले हे गंभीर जखमी झाले आहेत, तर ग्रामपंचायत सदस्यानेच हा हल्ला केला आहे। महेश विर्ले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सरपंच विर्ले यांच्यासह इतर दोघांना मारहाण झाली आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 31 मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, मात्र कोरम अभावी ती तहकूब करण्यात आली। ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर सरपंच महेश विर्ले, तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विर्ले हे ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते। त्याचवेळी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे रस्त्याच्या बांधकामाला ग्रामपंचायतीने नोटीस काढल्याचा राग धरून सरपंच महेश विर्ले यांना शिवीगाळी करून जीवेठार मारण्याची धमकी देऊ लागले। मात्र विर्ले यांनी याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दालनामध्ये काम करत बसले। त्यामुळे विजय हजारे, दिव्यासू चंद्रकांत हजारे व रामचंद्र हजारे हे तिथे दाखल झाले। विजय हजारे यांनी त्याचे हातात लाकडी दांडका घेऊन महेश विर्ले यांना आता खल्लास केल्याशिवाय सोडणार नाही असे बोलून लाकडी दांडक्याने प्रहार करण्यास सुरुवात केली। तर अचानक झालेल्या या गोंधळामुळे सरपंच महेश विर्ले हे गोंधळून गेले। त्याच दरम्यान त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाले। दिव्यासू हजारे यांनी देखील विर्ले यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली। दरम्यान हा गोंधळ पाहून तंटामुक्ती अध्यक्ष पपेश विर्ले व सोमनाथ विर्ले हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यांना इतर दोघांनी लाकडी दांडक्यांनी मारहाण केली। त्यामुळे सोमनाथ विर्ले यांचा हात मोडला आहे, तर पपेश विर्ले यांना किरकोळ दुखापत झाली आहे। दरम्यान नेरळ पोलिसांनी विजय हजारे, दिव्यासू चंद्रकांत हजारे व रामचंद्र हजारे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। तर यातील महत्त्वाची बाब म्हणजे विजय हजारे यांनी दिनांक 30 मे रोजी आपण कायदा हातात घेणार असे जाहीर वक्तव्य सोशल मीडियावर केले असल्याचे समजते। या घटनेनंतर सरपंच महेश विर्ले यांना जबर दुखापत झाल्याने बदलापूर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान जबर मार लागल्याने काही तास विर्ले यांची शुद्ध हरपली होती। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।